मित्रांनो, काही दिवसांपूर्वी दादांनी आपल्याकडनं मशीन घेतलं होतं. आज ते आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला भेटायला आलेत. तर दादा, कुठून आलात तुम्ही? मी जालन्यावरून आलोय. अच्छा. तुमचा फार्म पण खूप चर्चेत आहे जालन्यामध्ये. काय नावाने तुमचा फार्म आहे? द गावरान कारभार पोल्ट्री फार्म. किती फॉलोअर्स आहेत इन्स्टाला? 22,000 पर्यंत आहे. अच्छा. कशी सुरुवात केली होती व्यवसायाची? आमच्याकडे पहिलं एक 45 ते 50 कोंबड्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही कोंबडी खालून पिल्लं काढत होतो. हा. तर नंतर कोंबडी खालून पिल्लं काढत असताना ते काय सक्सेस होत नव्हतं. नंतर आम्ही सागर सरांकडे आलो होतो. सागर सरांनी आम्हाला इन्क्युबेटर बद्दल सजेस्ट केलं होतं. तर आम्ही तरी पण एक नाही वापरायचं इन्क्युबेटर म्हणून आमचं हेच होतं. तर नंतर परत आम्ही उन्हाळ्यामध्ये अंडी टाकली कोंबड्या खाली. तर 150-200 अंडी टाकले होते. तर ते कोंबड्यांनी एकमेकावर बसवून सगळे अंडे ते खराब करून टाकली. मग नंतर परत सागर सरांना फोन केलता की आम्हाला इन्क्युबेटर पाठवून द्या. तर आम्ही यांच्याकडनं एक 800 अंड्याचं इन्क्युबेटर घेतलं होतं. इन्क्युबेटर मध्ये पण खराबी वगैरे काहीच नाही. इन्क्युबेटर एकदम मस्त आहे. आणि परत आता आज आम्ही 24 अंड्याचं इन्क्युबेटर बुक करत आहे सागर सरांकडे. आज तुम्ही सुरुवातीला 800 अंड्यांचं मशीन घेतलं होतं. त्याच्यातनं आज किती पक्षी तयार केले स्वतःचे? स्वतःचे 5-6 हजार पक्षी तयार झाले आणि ती विक्री पण झाले. आज जालन्यामध्ये तुमचा कुठे आहे फार्म? जालन्यामध्ये जामवाडीला आहे. मुक्काम पोस्ट जामवाडी, तालुका जिल्हा जालना, देऊळघराच्या रोडला. अच्छा. मूळ व्यवसाय कुक्कुटपालन का? मूळ व्यवसाय कुक्कुटपालन. अच्छा. मित्रांनो, काही 2 वर्ष आधी, 1.5-2 वर्ष आधी दादा आले होते माझ्याकडे मार्गदर्शनासाठी, आणि ते घेऊन आज त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. माझ्या मते दादांचा प्रवास हा त्यांनी बँकेची नोकरी सोडून ह्या व्यवसायात उतरले आणि चांगलं नाव केलंय. तुम्ही काय म्हणाल, निव्वळ उत्पन्न किती कमवता येतं आपल्याला याच्यात? निव्वळ उत्पन्न तर सांगायचं नाही दादा ते आम्हाला निव्वळ उत्पन्न, पण बँकेपेक्षा किंवा जॉबपेक्षा एकदम चांगलं आहे. अच्छा. किती कोंबड्यांमध्ये? आता 500 कोंबड्या आपल्याकडे. तेवढ्यामध्ये तुम्ही सहज पैसे खाऊन सहज खाऊन पिऊन सगळं सहज. आता दादांनी गाडीही घेतली. हा. तर मित्रांनो, आज भरपूर सारी युवा पिढी ह्या व्यवसायात उतरत आहे. फक्त मार्केट हा सर्वात महत्वाचा. सगळ्यात महत्त्वाचं मार्केट. मग आज तुम्ही कसं विकतात? कोंबडा किती रुपयाला विकतात? कोंबडी कशी विकतात? का पिल्ल विकतात? नेमकं करतात काय तुम्ही? आपण सर पिल्ल पण विकत नाही. आपण 2 महिन्यापर्यंत समजा बनवतो स्टॉक आणि त्याच्या पुढे 2 महिन्याच्या पुढे विक्री करतो आपण. अच्छा. 1 दिवस ते 2 महिन्यामधले आपण पिल्ल विकतच नाही. अच्छा. मग 2 महिन्याचं पिल्लू कितीला जातं? 2 महिन्याचं पिल्लू तर 240 पर्यंत जातं ते. 2 महिने? 2 महिन्याचं म्हणजे 2 महिन्याचं कारण याच्या मागे असं आहे सर की